तर तुम्ही एका मोठ्या बोलमध्ये 1 कप मुगाची डाळ घातली, त्यात पाणी घालून 2 ते 3 वेळेस स्वच्छ ही डाळ धुवून घेतली तर तुमची धुतलेली मुगाची डाळ तयार आहे। त्यानंतर जर तुम्ही या डाळीत पाणी टाकलं आणि 2 ते 2.5 तास रेस्टसाठी ठेवलं, त्यानंतर तुमची भिजलेली मुगाची डाळ तयार आहे। आणि ह्या डाळीतलं जर तुम्ही सगळं पाणी स्ट्रेन केलं आणि मिक्सर ग्राइंडरच्या जारमध्ये सगळी डाळ ट्रान्सफर केली, जर त्याच्यामध्ये हिरवी मिरची, आलं, हिंग, जिरं घालून छान मिक्सर ग्राइंडरच्या जारमध्ये सगळं टाकून जर ग्राइंड करून घेतलं तर एक फाईन बॅटर तयार होईल। जर त्याच्यात मीठ घालून छान फेटलं तर एक परफेक्ट बॅटर तयार होईल। त्यानंतर छान पॅनवर हलक्या हाताने बॅटर पसरवून घेतल्यानंतर तुमचा हाय प्रोटीन आणि 0 ऑइल असा मूग डाळ चिला तयार होतो। याची खासियत म्हणजे याच्यामध्ये एकही थेंब तेल नाही आहे, तरी हे एकदम क्रिस्पी बनलं आहे आणि हे ग्रीन चटणीसोबत खूप छान लागतं आणि जेवढेही व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी एक उत्तम प्रोटीनचं सोर्स आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली?